शामराव कदम त्यावेळेस पालकमंत्री होते. आम्ही शामराव कदमकडे मी स्वतःच गेलो. त्यांनी बसायला खुर्ची पण नाही दिली मला. म्हणजे एवढी बोलायची हिंमत शामराव कदमला कोणी केली नसेल, पण मी केली. असं आम्ही त्यांना म्हणलं की अच्छा, त्यांना राग आला, लाल बंद झाले, गोरे पान होते. जवळपास महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस 20 ठिकाणी आम्ही ब्लड डोनर्स क्लब स्थापन केले. एक ग्रुप जो होता तो मराठा आणि ब्राह्मणांचा असायचा आणि दुसरा ग्रुप जो होता तो मराठे आणि मागासवर्गीयांचा असायचा. आणि आता सर्वात जास्त डोनेशन त्वचारोग तज्ज्ञाला दिलं जातं. आणि आता एवढं उत्पन्न वाढलं की मलाही प्रश्न आहे की पैसा कुठं ठेवू. आणि 150 गावामध्ये जी टँकरग्रस्त गावं होती, ज्याला 12-12 महिने टँकर होते, त्यांना आम्ही टँकर मुक्त केलं. 150 गावामध्ये आम्ही विहिरी दिल्या. नमस्कार, मी रितेश शिंदे. आज आपल्यासोबत डॉक्टर जोशी सर आलेले आहेत. सरांचा जो एकूण प्रवास आहे, जो की सरांनी जवळपास 70 ते 80 जे संस्था आहेत त्या स्थापन केल्या आहेत आणि ते स्किन रोग तज्ज्ञ पण आहेत. त्यांना या संस्था या समाजासाठी स्थापन केलेल्या असून ह्या ज्या संस्था आहेत, ह्या संस्था पूर्ण समाजासाठी हे सर टाईम देत असतात. सरांना जर खरं पाहिलं तर सर एक स्किन रोग तज्ज्ञ आहेत. आज आपण त्यांच्यासोबत या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत. सर, सर्वप्रथम आपले खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सर्वप्रथम सर, हे जे तुमचा जो समाजाबद्दल दिलेला जो टाईम आहे आणि हा जो प्रवास आहे, हा कसा झाला होता याबद्दल थोडक्यात सर. माझं पूर्ण नाव डॉक्टर P.D. जोशी पाटोदेकर. मी एक त्वचारोग तज्ज्ञ आहे आणि मराठवाड्यातील पहिला त्वचारोग तज्ज्ञ म्हणून माझी ख्याती आहे. खरं म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ मला का व्हावं वाटलं, त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा काय आहे, हे खरं म्हणजे खूपच उद्बोधक आहे. मी MBBS माझं शिक्षण हे वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबादला, जे काही एकमेव वैद्यकीय महाविद्यालय त्यावेळेस मराठवाड्यातलं होतं आणि मराठवाड्यातल्या सर्व मुलांना ॲडमिशनसाठी फक्त वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबादच होतं. आता जसं कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कुठल्याही मुलाला ॲडमिशन मिळते भारतामध्ये, तशी परिस्थिती त्यावेळेस नव्हती. आणि माझं ॲडमिशन त्या ठिकाणी झालं. आणि जसं जसं मी सेकंड MBBSला आलो, फर्स्ट MBBSचा काळ जो आहे तसा थोडा तो अवघड काळ असतो. कॉलेजशी ॲडजस्ट होण्यात, सरांशी ॲडजस्ट होण्यात, तिथल्या वातावरणाशी वसतिगृहासाठी ॲडजस्ट होण्यात वेळ लागतो. तेवढा वेळ आम्हाला सर्वच जे काही माझे क्लासमेट आहेत सर्वांना ते लागला. पण सेकंड MBBSला आल्यानंतर माझ्याही लक्षात आलं की आपण आता MBBS डॉक्टर तर होणारच आहोत. नुसतं MBBS नाही, तेवढा मला आत्मविश्वास होता की आपण पोस्ट ग्रॅज्युएट पण होणार आहोत. पण आपण समाजासाठी काय करू शकतो याचा विचार आपण करायला हवा. ज्या गरिबीतून आपण वर आलो, ज्या खेडेगावातून आम्ही शिक्षण घेऊन आणि या जास्त मार्क मिळाल्यामुळं आम्ही वैद्यकीय महाविद्यालयात येऊ शकलो, त्या समाजासाठी आपण काय करता येऊ शकतो, हा प्रश्न आमच्यासमोर होता. आणि मग त्यावेळेस आम्ही बाबा आमटेच्या श्रम छावणी, जी आनंदवनच्या बाजूला सोमनाथला भरते, त्या ठिकाणी काही वर्गमित्र आम्ही सेकंड MBBS हा जो पिरियड असतो हा तसा थोडा शांत पिरियड असतो. आणि आम्ही त्या ठिकाणी सोमनाथला गेलो. आम्ही त्या ठिकाणी बरीचशी मोठी चांगली वक्तृत्व असणारी माणसं, नरद कुरुंकरसारखी माणसं, द्वादशीवारसारख्या माणसांची भाषणं आम्ही बाबा आमटेच्या सहवासात आम्ही राहिलो. आणि खरंच आम्ही भारून गेलो की जसं बाबा आमटेने काम केलं तेवढं तरी आपल्या जमण्यात आपल्याला काहीतरी करता येईल अशी एक भावना आमच्यामध्ये त्यावेळेस निर्माण झाली. आणि त्याच वेळेस असं आम्हाला आढळलं की आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्या काही निवडणुका होतात या जातीवर आधारित होतात. ते आमच्या मनाला पटत नव्हतं. एक ग्रुप जो होता तो मराठा आणि ब्राह्मणांचा असायचा आणि दुसरा ग्रुप जो होता तो मराठे आणि मागासवर्गीयांचा असायचा. आणि या नुसत्या जातीवर आधारित या इंटेलेक्च्युअल लोकांनी, जे स्वतःला एवढ्याच हुशार मुलं या मराठवाड्यातली समजतात, त्या मुलांनी जातीवर आधारित अशा प्रकारचं मतदान करावं का, हा प्रश्न आमच्यासमोर पडला. आणि आम्ही असा विचार केला की आपण जात नाही बघायची आणि आपण त्यांची क्वालिटी बघूया आणि क्वालिटी वाईज प्रमाणे आपण त्या प्रकारे उमेदवार देऊ. समजा तो
गेम सेक्रेटरी आहे तर त्याला खेळ आलाच पाहिजे आहे. तो सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी त्याला व्हायचे, त्याला भाषण करता आलंच पाहिजे आहे. सांस्कृतिक प्रमुखाला नाटकामध्ये संगीतामध्ये इंटरेस्ट रुची असायची त्याला करायचं नाही. अशा प्रकारे एक ग्रुप आपण तयार करू आणि आपण वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवडणुका लढू. पण आम्ही असा विचार की आपण नाही लढू तर आपण लोकांना त्या प्रकारच्या क्वालिटी बघून त्या प्रकारे आपण निवडून आणायचा आपण प्रयत्न करू. तर हा आमचा उपक्रम आम्ही आमचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर बन्सल आणि आमचे मेडिसिनचे हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर भागवत सर यांच्या कानावर घातला. त्यांना तो खूप आवडला. पण त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही उगी विषयाची परीक्षा घेऊ नका, स्वतःचे हात तुम्ही पळवून घेऊ नका, तुम्ही डॉक्टर होण्यासाठी तर आलेले आहात, चांगला अभ्यास करा आणि डॉक्टर होणं तिथून बाहेर पडा. आणि जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला जे काही भोगावं लागेल, तुम्हाला काय भोगावं लागेल मी सांगणार नाही, पण भोगावं लागेल याची तुम्हाला जाणीव असू द्या. आम्ही आमचा निश्चय केला. मग डॉक्टर शशिकांत अहंकारे, डॉक्टर राम गुंडाळे या सगळ्या जी माझ्याबरोबरची विद्यार्थी त्यावेळेस होते आम्ही ग्रुप तयार केला आणि आम्ही खरं म्हणजे कोणालाही न कळतपणे जो काही फॉर्म भरायचा दिवस असतो 3 वाजता आम्ही 2:30 वाजता सर्वांचे फॉर्म भरले आणि हा आमचा उपक्रम एवढा चांगल्या प्रकारे यशस्वी झाला की जे काही एकंदर वोटिंग 700-800 वोटिंग असतं वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 500-600 वोटिंग आमच्या बाजूने पडलं आणि दुसरे 2 ग्रुप जे उभे होते जातीच्या आधारावर त्यांना 50-50 60-60च त्यांना फक्त मतदान पडलं. पण डॉक्टर भागवतांनी जशी आम्हाला कल्पना दिली होती की हात पोळल्या जातील तसंच सुरुवात झाली. प्रश्न असा झाला की जे लोक निवडणुकीला जातीवादावर आधारित होती ती गुंड पण होती, ती मारामारी करणारी होती, ती चेन घेऊन फिरणारी होती, ती चाकू घेऊन फिरणारी लोक कॉलेजमध्येही विद्यार्थी होते. त्याच्यामुळे त्यांचा तो हा हेच होता की गुंडगिरीच्यावर मास याच्यावर आणि आपल्या मसल पावरच निवडणुका लढवायचा. जी काय सध्याची परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्याही सुरू आहे तीच परिस्थिती त्यावेळेस होती हे आमच्या लक्षात आलं. त्यांनी आम्हाला खूप शोधायचा प्रयत्न केला. आम्ही पळून गेलो आणि आम्ही पळून घेऊन आमच्या गावाला जाण्याच्या आम्ही मानवतीला गेलो डॉक्टर राम गुंडाळेंच्या घरी आणि आम्ही तिथे मुक्काम केला. तिथून फोन केला डीनला आम्ही यावं का, पण तोपर्यंत या मुलांनी जे काही गुंड मुलं होते यांनी आमची रूम फोडले, आमची पुस्तकं फाडली, गाद्या फाडल्या, सगळं फाडलं. म्हणजे आम्ही तसे विद्यार्थी म्हणजे तसे आम्ही गरीब विद्यार्थी, आम्हाला आईबापांचा सपोर्ट पैशाचा हा काहीच नव्हता. जे आम्ही आमच्या स्कॉलरशिपवरच आम्ही आमचं शिक्षण घेत होतं. मला सांगायला आता अभिमान वाटेल की माझ्या आईवडिलांनी माझ्यावर केलेला शिक्षणाचा खर्च एकंदर म्हणजे मॅट्रिक नंतरचा ते माझ्या पोस्ट ग्रॅज्युएट याच्यापर्यंत फक्त 3,000 रुपये आहे की त्यावेळेस आमचे बरेचसे कॉलेजचे विद्यार्थी महिन्याला 3,000 रुपये खर्च करत होते. तर माझ्या आईवडिलांना फक्त मी 3,000 रुपयेच खर्च करायला माझ्या शिक्षणावर लावले. कारण आम्ही हुशार असल्यामुळे आम्हाला स्कॉलरशिप मिळायच्या वगैरे वगैरे तो जरी वेगळं शिष्यवृत्ती मिळायची वगैरे ते आहे, पण त्या कमी पैशात भागवायचा आम्ही प्रयत्न करायचो. पण हा प्रयोग आमचा नंतर यशस्वी झाला. बऱ्याच पेपरमध्ये हा छापून आला आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतः जे काय गुंडगिरी करणारी पोरं आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांना आम्ही विचारलं काय चुकलं सांगा. ते म्हणे काही नाही आमची पॉवर तुम्ही घालवली, बाकी त्यांना काही तसं काही संबंध नव्हता. पण कॉलेजमध्ये जे काय त्यांचा रुबाब आणि जी काय लोक त्यांना घाबरायची ते कमी झालं होतं, ते त्यांना नकोसं होतं. म्हणजे आम्हाला मग राजकारणाचं सूत्र कळालं की 1-2-4 पोरं जरी तुमच्या जे काही पॅनल बनवायचा असतो त्याच्यात तुम्ही गुंडपोरं घ्यायला पाहिजे आहे, म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे मग निवडणुका चांगल्या प्रकारे लढवू शकून त्यांना तुम्ही चांगला प्रतिकार करू शकता. तो एक धडा आम्हाला त्यावेळेस आम्हा सर्वांना खरं म्हणजे मिळाला. आता MBBS झाल्यानंतर आम्हाला MBBSच्या वेळेस एक गोष्ट आमच्या एक वेळेस जाणवली की मी या समाजवादी विचारसरणीकडे मी कसं काय झुकलो. खरं म्हणजे मी लहानपणी संघाच्या शाखेत गेलो होतो, नाही असं नाही, बरेच मित्र संघाचे आहेत, पण मला त्यांच्याविषयी काय राग लोभ असा काही नव्हता आणि मला संघ कळाला नाही हे खरं आहे त्यावेळेस. पण आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेस एक जहागीरदार नावाचे मराठवाड्याचे त्यांचे जे कार्यवाह ते आले आणि त्याने आम्हाला सांगितलं की बाबा संघ याचं काम खूप मोठं आहे, संघ खूप मोठा आहे. आम्ही सगळं ऐकलं आणि त्याने आम्हाला एक उदाहरण दिलं की आमच्याकडे एक MD डॉक्टर आहे संघामध्ये, तो आसाममध्ये राहतो आणि तो रोज सायकलवर जातो, औषध घेऊन जातो आणि तिथल्या खेडेगावामधून गरिबांची सेवा करतो. असे सगळं त्यांचं भाषण आम्ही अर्धा 1 ते 1.5 तास ऐकलं आणि आम्ही त्यांना एकच प्रश्न विचारला, सर
आसाममधलं आम्हाला सांगू नका, आम्ही त्या आसाममध्ये जाऊ शकत नाही कारण आमच्याकडे एवढा पैसा नाही आणि वेळही नाही. महाराष्ट्रामध्ये कोणी असं तर सांगा, आमची जाऊन बघायची इच्छा आहे. ते म्हणे तुम्हाला काय बघायचं आहे? मी तो झोपतो कसं, राहतो कसं, खातो कसं, औषधं आणतो कुठून आणि त्याचं लग्न झालं आहे की नाही, या सर्वच गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत की जेणेकरून मग आम्हाला या प्रकारे पुढची मार्गक्रमणा करता येईल का, याच्यावर आम्हाला विचार करता येऊ शकतो. असं आम्ही त्यांना म्हणलं की त्यांना राग आला, लाल बंद झाले, गोरे पान होते आणि त्यांनी सांगितले असे प्रश्न विचारायचे नसतात. मग आम्ही म्हणलं की असे प्रश्न विचारायचे नसतात तर मग तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा करू नका की या प्रकारे आम्ही जाऊन तिथे काम करू. पण त्याच्यानंतर काय झालं, 15 दिवसानंतर कुमार सप्तर्षी युवक क्रांती दलाचे जे अध्यक्ष होते तेच आमच्या हॉस्टेलवर आले आणि त्यांनी आम्हाला या प्रकारे प्रभावित केलं. आमच्या सगळ्या प्रश्नाला उत्तरं दिली. आम्ही जी प्रश्न त्यांना विचारले त्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तर दिलं आणि आम्ही युवक क्रांती दलाकडे वळलो. म्हणजे आम्ही संघाकडे का नाही गेलो, कारण प्रश्नाची उत्तर द्यायचे नसतात. आम्ही युवक क्रांती दलामध्ये किंवा राष्ट्रसेवा दलामध्ये का गेलो, कारण आमच्या प्रश्नाला उत्तर मिळत होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. आणि त्याच्यानंतर आम्ही MBBS झाल्यानंतर इंटर्नशिपच्या काळामध्ये, त्याला आमचा 1 वर्षाचा पिरियड असतो, 1 वर्षाचा, की ज्यावेळेस आम्हाला खेडेगावामध्ये पोस्टिंग देतात 6 महिन्याची आणि 6 महिने शहराच्या ठिकाणी पोस्टिंग देतात. त्या पहिले 6 महिने मी पैठणला पोस्टिंग घेतली. पैठणला पोस्टिंग गेल्यानंतर पहिल्या वेळेस म्हणजे आम्ही MBBS पास झालो होतो. त्याच्यानंतर असं आमच्या निदर्शनामध्ये आलं की पैठणचा दवाखाना जो आहे, जे त्या ठिकाणी OPD चालते सरकारची, ते 10:30 शिवाय सुरूच होत नाही. आम्ही असा निर्धार केला, आम्ही 2 लोकांनी, आपण सकाळी 8चा वेळ तर आपण 8ला जाऊन बसूया दवाखान्यामध्ये. आणि पण ते तिथल्या मेडिकल ऑफिसरला, तिथल्या कर्मचाऱ्यांना ते रुचनासं झालं. ते 8ला म्हणल्यानंतर तिथे पेशंट यायला लागली, गर्दी व्हायला लागली. पण आम्हाला अपेक्षित तेच होतं की पेशंट यायला पाहिजे आणि पेशंटने आपण तिथे त्यांना बघायला पाहिजे, आपण सेवा दिली पाहिजे आहे. त्यामुळे पहिला खटका आमचा तिथल्या कर्मचाऱ्यांशीच उडाला. कर्मचारी काही, बाकीचे कर्मचारी काही 10:30 यायला तयार नव्हते. आम्ही असा विचार केला की जी काही कर्मचारी आहे त्यांची कामं पण आम्हीच करू आणि त्याप्रमाणे आम्ही पहिला प्रयोग त्या ठिकाणी आमचा यशस्वी झाला. खरं म्हणजे मला सांगायला आश्चर्य वाटेल की पैठणला मला अजूनही बोलावतात. याचं कारण असं आहे की त्या सगळ्या सब सेंटरला, पैठण तालुक्यातल्या जी काही गावं आहे त्या 80 गावाला मी त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणता येत नाही आम्हाला, पण इंटर्नी म्हणून मी व्हिजिट केली. त्या गावामध्ये मी सर्व मुलांच्या, शेतकऱ्यांच्या मी बैठका घेतल्या 80 गावामध्ये. आणि त्या गावामध्ये ज्या काही सगळ्या सरकारी योजना त्यावेळेसच्या होत्या त्या मी फार कमी कालावधीमध्ये म्हणजे मी त्या ठिकाणी मान्य करून घेतल्या. एकही भेर असं नसेल या 17-80 गावामध्ये की ज्या ठिकाणी मी गाय किंवा म्हैस दिली नाही. त्यामुळे मला त्यावेळेस गाईचा डॉक्टर असं म्हणायला लोकांनी सुरुवात केली होती. सगळ्या बेरोजगारांचे मी मेळावे घेतले त्या ठिकाणी आणि बेरोजगारी घेऊन कशाप्रकारे आपल्याला पुढे जाता येईल या प्रकारची कामं मी पैठणमध्ये 6 महिन्याच्या कालावधीमध्ये खरं म्हणजे मी करून दाखवली. जेव्हा माझा 6 महिन्याचा कालावधी पैठणला संपला त्यावेळेस मला निरोप द्यायला 10 ते 15 हजार लोक पैठणमध्ये उपस्थित होती. म्हणजे या कमी कालावधीमध्ये पण तुम्हाला तुमच्या आता तर थोडी सत्ता असेल तरी तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता. त्याच्यानंतर पुढचे 6 महिने मी, माझं गाव नांदेड असल्यानं, माझं गाव म्हणजे या ठिकाणी आईवडील असल्यामुळे मी नांदेडला आलो. नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी 6 महिन्याचा कालावधीसाठी मी अप्लाय केलं होतं. त्याप्रमाणे मला तिथं ते मिळाली पोस्टिंग. इथं आल्यानंतर माझ्या नजरेमध्ये असं आलं की इथे मोठी मोठी डॉक्टर आहेत. डॉक्टर वाडेकर आहे, डॉक्टर भालेराव आहेत किंवा या ठिकाणी डॉक्टर मोतीवार आहेत, डॉक्टर ज्योती देशमुख ह्याच्या आत्ताच वारल्या. या नेहमी माझ्याकडे म्हणजे मलाही 10 दिवस झाले नव्हते आणि त्यांनी अशी तक्रार केली की आम्ही जे काही ऑपरेशन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करतो त्या रक्ताचा पुरवठा आमच्याकडे नसल्यामुळं आणि रक्त नसल्यामुळं आम्हाला एखाद्या बराच वेळ अपयश येऊ शकते अशी भीती वाटते, म्हणून आम्ही ऑपरेशनच करत नाही. त्यामुळे आम्ही ते पाठवून देतो मुंबईला वगैरे. आणि ते फक्त एकमेव कारण असं आहे की आपल्याला इथं रक्त मिळत नाही, इथं ब्लड बँक नाही, इथं काही सोय नाही, आपल्याला ती करायला पाहिजे आहे. आम्ही निश्चित महिन्याला 10 जीव तर वाचवू शकू याची आम्हाला खात्री आहे असं त्यांनी म्हणाल्या. मग माझ्या डोक्यात चक्र फिरायला लागली की व्हाय नॉट टू स्टार्ट द ब्लड डोनेशन युनिट ॲट नांदेड इटसेल्फ. मग मी सिव्हिल सर्जन पळणीटकर होते, त्यांना माझी कल्पना सांगितली की म्हटलं सर आपण असं करूया, इथं ब्लड डोनर्स क्लब नांदेडला स्थापन करूया. त्याचे अध्यक्ष तुम्हाला व्हावं लागेल, तुम्ही सिव्हिल सर्जन आहात आणि बाकी सचिवाचा कारभार मी सांभाळतो आणि बाकी सगळ्या कॉलेजचे जे प्रिन्सिपॉल आहेत त्या प्रिन्सिपॉलना आपण याच्यामध्ये मेंबर करून घेऊया आणि प्रत्येक कॉलेजमध्ये ब्लड डोनर्स युनिट जे कोणी रक्त देऊ शकतात अशा दात्यांची यादी आपण तयार करू. आणि जर समजा आपल्याला आधी दिवशी सांगितलं ऑपरेशन करणारा डॉक्टरनी
की आम्हाला या प्रकारचं ए पॉझिटिव्ह रक्त पाहिजे आहे, तर आपण त्याविषयी त्यांना ते उपलब्ध करून देऊ. अशा प्रकारची सोय आपण नांदेडमध्ये आपण करूया. आणि या प्रकारे खरं म्हणजे पळणिटकर हा डॉक्टर पळणिटकर हा खूप चांगला माणूस, त्यांनी मला होकार दिला. ते स्वतः अध्यक्ष झाले. आम्ही सर्व प्रिन्सिपल लोकांची, काही डॉक्टर लोकांची मीटिंग बोलावली आणि आम्ही या प्रकारचे ब्लड डोनर्स क्लब नांदेडला स्थापन केला. त्यावेळेस माझी खरं म्हणजे जे काय परिचय झाला, जयाजी पाईकराव वगैरे जे काही विद्यार्थी होते त्यांचा माझा परिचय झाला. आणि मग त्या प्रकारे इतक्या प्रकारे चांगलं कार्यान्वित झालं हे ब्लड डोनर्स क्लब, की पळणिटकरांचे जे भाऊ आहे, प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ हेल्थ होते मुंबईला. पळणिटकर मला शिवसजन असं म्हणाले की तुम्ही पळणिटकरांना, माझ्या भावाला जाऊन भेटा आणि ही कल्पना तुमची जी आहे ती महाराष्ट्र पातळी होऊ शकेल. कारण कसं आहे की हा प्रश्न नांदेडचा नाही आहे, हा सर्वच जिल्ह्याचा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस नाहीत त्या सर्व जिल्ह्याच्या ठिकाणची अशी परिस्थिती आहे. त्यामुळं या प्रकारचा उपक्रम महाराष्ट्र पातळीवर सुरू करता येईल म्हणून तुम्ही भावाला भेटा. त्यांनी मला त्यांच्याकडे पाठवलं. मी प्रिन्सिपल सेक्रेटरी पळणिटकर मुंबईला जाऊन त्यांना भेटलो. कारण म्हणजे मी विद्यार्थी होतो, तसा मी विद्यार्थीच, म्हणजे मला काही कोणतं सरकारी पद नव्हतं, काही नव्हतं. माझ्या सर्व गोष्टी पळणिटकरांनी ऐकून घेतल्या. ते म्हणाले मात्र असं करा की आपण अध्यक्षपद मला नका देऊ, अध्यक्षपद KM बापू पाटील जे हेल्थ मिनिस्टर आहेत त्यांना तुम्ही द्या. मी उपाध्यक्ष राहतो, तुम्ही सचिव व्हा. आणि लीला मुलगावकर म्हणून ज्या टाटामध्ये काम करतात PRO म्हणून, त्यांना पण तुम्ही उपाध्यक्ष करा. त्यांचं सहकार्य आपल्याला लाभू द्या. कारण त्यांची एक ब्लड बँक सेंट जॉर्जेसमध्ये चालते, त्यांना याचा चांगला अनुभव आहे, त्यांनाही बरोबर राहू द्या. मग त्या कालावधी आम्ही केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी, सर्व जिल्ह्यामध्ये मला पळणिटकरांनी फिरवलं. बघा, म्हणजे मी विद्यार्थी असू नये आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस 20 ठिकाणी आम्ही ब्लड डोनर्स क्लब स्थापन केले. आणि या प्रकारे एकंदर महाराष्ट्राची नीड आम्ही भागवायचा प्रयत्न केला. पण त्यावेळेस मला असं वाटलं की ब्लड डोनर्स क्लब इज अन टेम्पररी फिनॉमिना, इट इज नॉट अन परमनंट थिंग. त्यामुळं तिथे ब्लड बँक पाहिजे आहे. ब्लड बँकेजमध्ये आपल्याला हे चांगल्या प्रकारे चिरस्थायी स्वरूपामध्ये काम करता येऊ शकतं. म्हणून मी सिव्हिल सर्जन पळणिटकरांना असं म्हणालो की इथे ब्लड बँक स्थापन करायचा आपण प्रयत्न करूया. ते म्हणाले, ते मी बरेच प्रपोजल वगैरे पाठवले पण ते काही होत नाही आहे, पैसे नाही असं गव्हर्नमेंट म्हणत आहे. मग मी त्यावेळेस असं ठरवलं की आपण पालकमंत्र्यांना भेटू. शामराव कदम त्यावेळेस पालकमंत्री होते. आम्ही शामराव कदमकडे मी स्वतःच गेलो, आमचे 2-4 मित्रासहित गेलो आणि आम्ही त्यांना विनंती केली. तर त्यांनी मला, आता शामराव कदमविषयी माझे मत खूप चांगलं आहे, म्हणजे त्यांच्याविषयी माझं काही म्हणणं नाही आहे, पण त्यांचा स्वभाव तसा होता की ते मला वाटतं पहिल्यांदा धुडकावून टाकायचे की म्हणजे, आणि मग आपल्याला असं वाटायचं की त्यांची इच्छा नाही आहे. एक तर त्यांनी मला गेल्या तू कोण आहेस, तुझं पद काय, सरकारी नोकर आहेस का, असा प्रश्न विचारला. मी म्हटलं सर मी कोणीच नाही, सरकारी नोकर नाही आहे. मग कशासाठी माझ्याकडे आला. त्यांनी बसायला खुर्ची पण नाही दिली मला, स्वतः ते बसलेले होते. मला ते खटकलं, पण मी म्हटलं जाऊ द्या, मोठी माणसं आहेत, त्याच्याविषयी प्रश्न नाही. मग आम्ही आपलं परत आलो आणि परत आल्यानंतर मी पळणिटकरांना सांगितलं अरे ते तसेच आहेत म्हणे सोहन, तू कशाला गेला त्यांच्याकडे. त्याच्यानंतर काय झालं, 2च दिवसानंतर लिंबावचा एक पेशंट आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट झाला. साप चावला होता त्याला आणि त्या अशा पेशंटला रक्त खूप लागतं आणि रक्त नाही दिलं तर तो पेशंट वाचू शकत नाही. म्हणजे अशी परिस्थिती आहे जे साप चावलेल्या पेशंटची, म्हणजे कोणत्या प्रकारचा साप याच्यावरती अवलंबून असतं हे खरं आहे, पण तो पेशंट तसा होता. आणि मग शामराव कदमनी, आता लिंबाव त्यांचा मतदारसंघ, त्यांचं गाव स्वतःचं, त्यांनी फोन केला पळणिटकरांना की अशा प्रकारे आहे, त्यांना तुम्ही कसे करा वाचवा. ते म्हणले ब्लडशिवाय वाचू शकत नाही, डॉक्टर पाटोदेकरांशी तुम्ही बोला. ते म्हणे कोणाशी बोलत नाही, तू सिव्हिल, तुला कशाला केलं. माझ्यासमोर हा डायलॉग चालला होता, तुला सिव्हिल कशाला केलं. ते म्हणे सर ते माझं ऐकत नाही, असं पळणिटकर सरळ म्हणाले, त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल. ते माझ्याशी बोलले, मी काही त्यांना म्हणलं नाही. सर म्हणलं तुमच्यासमोर आता किती लोक बसले असतील, तुम्ही पालकमंत्री आहात नांदेडचे, 15-20 तर असतील बसलेले, तर त्यांच्यापैकी 4 लोकांना पाठवा की जेणेकरून ते रक्त देऊन त्याचं पेशंट, त्याचा जीव ते वाचवू शकते. म्हणजे एवढी बोलायची हिंमत शामराव कदमला कोणी केली नसेल, पण मी केली. आणि त्याच्यानंतर त्यांना ते खटकलं जरी असलं तर त्यांनी 4-5 माणसं पाठवली, खरं आहे. आणि नंतर तो पेशंट वाचला. आम्ही पेशंटला मरू देतच नाही आम्ही. आणि त्याच्यानंतर मग परत त्यांच्याकडे मी गेलो 5-6 दिवसानंतर, म्हणजे मीच डॉक्टर पाठवतो. मला तू उलटं बोललास. म्हणजे हो, का नाही बोलतो उलटं, कारण तुम्ही मला खुर्ची पण देऊ नाही बसायला, आता तरी दिला की नाही.
त्याने मग मला खुर्ची दिली बसवायला आणि मी त्यांना सांगितलं की नांदेडला ब्लड बँक स्थापन व्हायला पाहिजे आहे. तुमचे एक पेशंट तुमच्याशी संबंधित आला म्हणून आपण त्याला वाचवलं असतं नाही, सगळ्यांनाच आपल्याला वाचवायचं असतं आणि कोणीच पेशंट मरू नये याची काळजी तुम्ही पालकमंत्री बनवून घ्यायला पाहिजे आहे. मग तुला काय पाहिजे म्हणे माझ्याकडनं. मी म्हणे मला काही नको. ब्लड बँकेचं जे प्रपोजल आहे ते फक्त 6 लाख रुपयाचं आहे. तुम्ही DPTC-मधून ते पैसे सँक्शन करावे असं माझं मत आहे. म्हणे 6 लाखामध्ये होतं का. मी असं परिणितकरांनी प्रपोजल दिलं तुमच्याकडे, माझ्याकडे पण त्याची कॉपी आहे. 6 लाखामध्ये होतं आणि मग त्यांनी ती मान्यता दिली. त्यामुळं सरकारी दवाखान्यामध्ये पहिली ब्लड बँक जी 1976ला मी जेव्हा इथं इंटर्न होतो त्यावेळेस सुरू झाली. म्हणजे नांदेडची पहिली ब्लड बँक गव्हर्नमेंटची पण सुरू करण्यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा भाग आहे. त्याच्यानंतर मी असं ठरवलं की आपल्याला स्किन हाच विषय घेऊन पुढे शिकायचा आहे. कारण माझा पहिल्यापासूनचा जो काही पिंड होता हा ॲक्टिव्हिस्ट म्हणूनच होता आणि आपल्याला वेळ पाहिजे आहे. आणि त्वचारोग तज्ज्ञ जे असं हे आहे फील्ड आहे की ज्यामध्ये पेशंट हा इमर्जन्सीमध्ये येत नाही, दुसरं थोडा वेळ तो थांबू शकतो आणि आपण जर दुसरीकडे कुठं कामाला गेलो तरी तो जास्त किरकिर करणार नाही. कारण असे इमर्जन्सी पेशंट नसतात त्वचेमध्ये, असतात पण क्वचित असतात आणि आपल्याला वेळ मिळू शकतो. 4-5 तास उपडी काढली की परत आपण काम करू शकतो. या हेतूने मी त्वचारोग तज्ज्ञ ही फील्ड मी निवडलं आणि मी मुंबईला शिकायला गेलो ग्रँड मेडिकल कॉलेज जे हॉस्पिटलला. आणि त्या ठिकाणी खरं म्हणजे माझी परिणितकरांची ओळख झालीच होती प्रिन्सिपल सेक्रेटरींची. ते मला इन्सिस्ट करत होते. त्यांनी मला बऱ्याच वेळा बोलावलं की तू स्किन घेऊ नकोस. त्यावेळेस त्वचा हा विषय कोणी घेत नव्हतं म्हणजे, आणि मी मागत होतो आणि कोणी घेत नव्हतं. हे खरं आहे. कारण त्वचारोग आता जसं त्वचारोग तज्ज्ञाला खूप भाव आहे. आता जर तुम्ही एखाद्या MBBS पास झालेल्या पोराला विचारलं की तुला काय व्हायचं आहे तर ते त्वचारोग तज्ज्ञ म्हणते पहिल्यांदा. आणि आता सर्वात जास्त डोनेशन त्वचारोग तज्ज्ञाला दिलं जातं बनण्यासाठी. आणि त्यावेळेस मात्र कोणी विचारत नव्हतं. कारण असं आहे की त्यावेळेस त्या ठिकाणी खरूज, नायटा, गजकर्ण, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळं, आणि हे आजार असे होते कुष्ठरोग वगैरे सारखे आजार की त्याच्याकडे फार दुर्लक्ष केला जायचं आणि चांगल्या प्रकारे बघितलं जायचं नाही. आताची परिस्थिती अशी आहे. खरं म्हणजे मी एक पेपर पब्लिश केला. मी जेव्हा महाराष्ट्र डर्मॅटॉलॉजिकल असोसिएशनचा अध्यक्ष झालो त्यावेळेस मी एक पेपर पब्लिश केला होता की डर्मॅटॉलॉजी 1979 वेन आय स्टार्टेड आणि डर्मॅटॉलॉजी इन 2024 वेन आय एम सीइंग द पेशंट्स इन माय OPD. याच्यात आपल्याला असं दिसेल की 1979ला सगळे माझ्या OPDमधले पेशंट, कोणी खाजवत आहे, कोणी घाण दिसत आहे, चेहरा खराब आहे, कोणाचे हात असे आहेत, अशा प्रकारे बसलेले असायचे. आता माझ्या OPDमध्ये छान छान पोरी 17-18 वर्षाच्या, इथे एक फोड आला मस्त आला तिच्याकडे बघायला तर छान वाटतं त्या पोरीकडं, अशा माझ्या OPDमध्ये बसतात. किती चेंजेस आहेत बघा. म्हणजे 79ची माझी OPD आणि 2024ची माझी OPDमध्ये इतका फरक पडला आहे त्वचारोग तज्ज्ञामध्ये. आणि त्या कॉस्मेटॉलॉजीमुळं उत्पन्न इतकं वाढलं डर्मॅटॉलॉजिस्टचं. अगोदर उत्पन्न नव्हतं, मला उत्पन्नाची आशा पण नव्हती. आणि आता एवढं उत्पन्न वाढलं की मलाही प्रश्न आहे की पैसा कुठं ठेवू. म्हणजे प्रश्न असा आहे, म्हणजे मी त्याच्यासाठी डर्मॅटॉलॉजी घेतलीच नव्हती. मी घेतली होती मला वेळ मिळावा याच्यासाठी. पण या त्वचारोग तज्ज्ञांनी, आमचे जे काही फील्ड होते, आमचे जे काही मित्र होते जे डर्मॅटॉलॉजीमध्ये खूप चांगलं काम करायचे, त्यांनी हे फील्ड इतक्या प्रकारे ग्लोरिफाय केलं. आम्ही सर्व लोकांनी डर्मॅटॉलॉजी हा विषय ग्लोरिफाय केला, कॉस्मेटॉलॉजी हा विषय आम्ही ग्लोरिफाय केला. चेहरा कशा प्रकारे चांगला करता येऊ शकतो, मुलाचा असेल मुलीचा असेल, याच्यामध्ये आम्ही जे काही याच्यामध्ये इफर्ट्स घेतले आमच्या सर्व मित्रांनी, हे असं मी तुम्हाला सांगेन. त्याच्यामुळं आज डर्मॅटॉलॉजी नंबर 1 इन इंडिया. आणि इंडियामधूनच नाही, जागतिक लेवलवर आज डर्मॅटॉलॉजी हा नंबर 1चा विषय आहे. आणि त्याच्यामुळे मी डर्मॅटॉलॉजी घेतली. त्याच्यामुळं मला त्यावेळेस तरी मी असं म्हणेन, माझी OPD खूप होती, तरी पण मी माझ्या सामाजिक कामासाठी शनिवारचा संध्याकाळ आणि पूर्ण रविवारचा दिवस मी काढत होतो. आणि माझी जी काही कामं करायची आहे ती 4 ते 6च्या दरम्यान दिवसा किंवा सकाळी 7 ते 9च्या दरम्यान मी कामं करायचो. खरं म्हणजे मी त्यावेळेस ॲलर्जी टेस्टिंग मी करत होतो. ॲलर्जी टेस्टिंग करणारे महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस 2 डॉक्टर होते. एक मी होतो, दुसरा एक बापट नावाचा डॉक्टर होते पुण्याला. आम्ही दोघंच फक्त ॲलर्जी टेस्टिंग या महाराष्ट्रात करत होतो. आता बघा, मग सगळ्या महाराष्ट्रात आम्ही दोघंच होतो,
त्यामुळे ॲलर्जी टेस्टिंग करायला एकेका पेशंटला त्यावेळेस 2-2 तास 4.5 तास वेळ लागायचा. त्यामुळे केव्हा मी माझी OPD जेव्हा सकाळच्या वेळेस काम नव्हतं तर सकाळी 5ला 4:30ला मी OPD सुरू केलेली आहे. 4:30ला OPD करून ॲलर्जी टेस्टिंगचे पेशंट आम्ही 10 वाजेपर्यंत 3-4-5 पेशंट संपवायचो आणि बाकीची OPD नंतर सुरू करायचो. या प्रकारे मला प्रॅक्टिसमध्ये आय एन्जॉयड माय प्रॅक्टिस. मला आठवतं आहे की मला जे काही त्यावेळेस लोकांनी इथं संधी दिली काम करायला, कितीतरी दम्याचे पेशंट, कितीतरी अर्टिकेरियाचे पेशंट, कितीतरी ॲलर्जीचे पेशंट, कितीतरी गाजरगवताचे पेशंट मी चांगले करून त्याला जीवनदान देऊ शकलेलो आहे. याचा मला खूप सार्थ अभिमान आहे की या प्रकारे आपण आपल्या स्किलमुळे एवढ्या लोकांना आपण जीवदान देऊ शकलो. पण नंतर पण माझा चळवळी स्वभाव असल्यामुळं आत्तापर्यंत याच्यामध्ये मी जे काही पुस्तक प्रकाशित केलं हे बंद समाज निष्ठेचे, त्याचं प्रकाशन आता 5-6 महिन्यापूर्वी झालं. त्याचा पुरस्कारही मला गिरीश कुंभेर, जे मला आवडतात, लेखक म्हणून आवडतात, विद्वान म्हणून आवडतात, त्यांचे संपादकीय लेखन अग्रलेख म्हणून मला आवडतात. गिरीश कुंभेर लोकसत्ताचे संपादक आहेत, त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला. याचा मला खरंच अभिमान आहे. आणि या प्रकारे त्या पुस्तकामध्ये मी असं लिहिलेलं आहे की मी जवळपास मी नाही, आम्ही लक्षात घ्या, या ठिकाणी 70 ते 80 संस्था मी फॉर्म केल्या या टापूसाठी. मी टापूसाठी असं माहिती की परभणी, हिंगोली आणि नांदेडसाठी. बाकीच्या संस्था माझ्या आहेत, औरंगाबादला आहेत, पुण्याला आहेत, मुंबई आहे. पण या टापूतल्या संस्था मी त्या पुस्तकामध्ये घेतलेल्या आहेत. सर्व प्रकारच्या संस्था यामध्ये मी स्थापन करू शकलो. ग्रामविकास आहे, त्याच्यामध्ये वॉटरशेड, सगळ्याच गोष्टी आम्ही या ठिकाणी राबवायचा प्रयत्न केला. खेडेगावामध्ये आम्ही इतर रविवारी जायचो. माझ्याबरोबर बरीचशी डॉक्टर मंडळी नांदेडची असायची आणि या प्रकारे आम्ही जवळपास मला चांगला एक उपक्रम जो आठवतो आहे, जो तुम्ही मला नेहमी विचारता, की रोजगार हमी योजना, जी सगळ्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जरी पहिल्यांदा सुरू झाली असली, सगळ्या देशामध्ये ती कार्यान्वित आहे. पण ती बदनाम योजना आहे, सर्वात भ्रष्टाचाराची योजना आहे, भ्रष्टाचाराची गंगा अशा प्रकारची ती योजना आहे. आम्ही असा विचार केला की आपल्याला जर समजा याच्यामध्ये काम करायची संधी मिळाली तर भ्रष्टाचारमुक्त आणि शेतकऱ्यांना कामाची आणि शेतकरी आत्महत्या थांबवणारी योजना ठरू शकेल का, याचा विचार मी राधेश्यामजी मोपलवार, जे तत्कालीन कलेक्टर जिल्हाधिकारी होते, त्यांच्यासमोर मांडला. त्यांनी त्याला एकदम मान्यता दिली आणि आम्ही तुम्हाला खरं सांगतो की 42 संस्थांचं एकत्रीकरण करून नांदेड जिल्ह्यामध्ये ही योजना आम्ही राबवली. 1 लाख मजूर त्यावेळेस आम्ही कामाला लावले नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि 150 गावामध्ये जी टँकरग्रस्त गावं होती, ज्याला 12 महिने टँकर होते, त्यांना आम्ही टँकरमुक्त केलं. 150 गावामध्ये आम्ही विहिरी दिल्या. शेतकऱ्यांनी तीन पिकं घ्यायला सुरुवात केली. शेतकऱ्यांना 3 पिकं म्हणजे किती चैन आहे बघा. त्या कालावधीमध्ये मला अभिमान आहे सांगायला की एकही शेतकरी आत्महत्या ही नांदेड जिल्ह्यामध्ये झाली नाही. म्हणजे हा एक प्रकल्प जरी चांगल्या प्रकारे राबवला तरी कोणत्याही ठिकाणी सुबत्ता येऊ शकते, समृद्धी येऊ शकते, लोक आनंदाने जीवन जगू शकतात, आत्महत्या होत नाहीत. एवढं आम्ही या ठिकाणी निदर्शनामध्ये आणलं. 190 कोटी रुपये आम्ही त्यावेळेस खर्च केले, की जो आकडा महाराष्ट्राच्या कम्पॅरिझनमध्ये, महाराष्ट्राचा आकडा त्यावेळेस 332 कोटी रुपये खर्चाचा होता. त्यापैकी 190 कोटी तर आम्ही इथंच खर्च केलेले होते. ही पायलट स्टडी म्हणून आम्ही केंद्र शासनाला पाठवली. केंद्र शासनाने त्याला अप्रुव्हल दिलं आणि त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आमचा त्यामध्ये त्यासाठी सत्कार केला. आणि या प्रकारच्या योजना सर्व भारतामध्ये या पायलट स्टडीच्या अनुषंगाने राबवण्यात याव्या अशा प्रकारचा संदेश त्यांनी त्यावेळेस सर्व भारतवासियांना दिला. आपण मनामध्ये आणलं तर काम चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आताही आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच संस्था आहेत. एक संस्था मी खरं म्हणजे विसरता कामा नये. सध्या आमच्या इथं संध्या छाया वृद्धाश्रम संस्था, वृद्धाश्रम संचलित आहे. गजानोबाबा मंदिर मालेगाव रोडच्या पाठीमागं ती संस्था आहे. त्या ठिकाणी जे कोणी आपल्या आईवडिलाला रस्त्यावर टाकतात, हाकलून देतात, त्यांचा छळ करतात, त्या लोकांचं पालन पोषण आम्ही मोफतरित्या करत असतो. आणि आतापर्यंत आम्ही कोणाकडे 5 पैसे याच्यासाठी घेतलेले नाहीत. मला याचा सांगायला आनंद वाटतो की नांदेडवासी खूप चांगले आहेत, नांदेडचे व्यापारी खूप चांगले आहेत. त्यांच्या डोनेशनवर आणि त्यांच्या आधारावर आमचा वृद्धाश्रम चालतो. आत्तापर्यंत आमच्या वृद्धाश्रमामध्ये 1100 लोकांनी, खरं म्हणजे निवारा आम्ही देण्यात त्यांना यशस्वी झालेलो आहोत. 1100 लोकांना. आमचं म्हणणं असं आहे की वृद्धाश्रम असूच नाहीत म्हणून आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करतो. त्यांना वृद्धाश्रमाचा आम्हाला पांजरपोळ करायचा नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांना घरी पाठवायचा प्रयत्न करतो. त्यांचं काउन्सिलिंग करतो. आमच्याकडे MSWचे पोरं येतात, ते काउन्सिलिंग करतात आणि आम्ही त्यांना घरी पाठवायचा प्रयत्न करतो. या प्रकाराचा वृद्धाश्रम जो आम्ही आज चालवतो
मी या भारतातले जवळपास 100 वृद्धाश्रम बघितलेले आहेत. मी या जगातले 50 वृद्धाश्रम बघितलेले आहेत. जाऊन मी वृद्धाश्रम बघतो. मी तुम्ही सांगायला मला अभिमान आहे की हा वृद्धाश्रम सर्वात छान आणि उत्कृष्ट असा वृद्धाश्रम मी आत्तापर्यंत पाहिलेला असा मला सांगावं मी पाहिलेलाच म्हणेल. असं तुम्हाला सांगावं असं वाटतं की अशा प्रकारची इतकी स्वच्छता असेल, 2 स्टोरी असेल, आणि ज्यांना ए सीची गरज आहे रूममध्ये त्यांना ए सी देणारा, ज्यांना घरामध्ये रूममध्ये टी व्ही पाहिजे त्यांना टी व्ही देणारा आणि चांगल्या प्रकारचं जेवण देणारा, इतके स्वच्छ असणारा वृद्धाश्रम आज मी कुठेही पाहिलेला नाही की जिथं लोकांच्या वृद्धाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. अशा प्रकारचा वृद्धाश्रम आपण इथे स्थापन करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहेत. बऱ्याचशा योजना सध्या या कार्यान्वित आहेत. ग्रामीण विकासाच्या पण योजना आहेत, शहरामधल्या पण योजना बऱ्याचशा या ठिकाणी कार्यान्वित करण्यामध्ये मी खरं म्हणजे यशस्वी झालेलो आहे. याचा मला आनंद आहे. खरं म्हणजे ही संधी मला लोकांनी मिळवून दिली याबद्दल मी लोकांचा आभारी आहे. जी काय याच्यामध्ये कष्ट येतात, कष्ट वाढतात, अडचणी वाढतात, हे बघा अडचणी येतातच. मी असा विचार करतो जी काही मोठी माणसं होती, संत माणसं होती, तुकाराम, ज्ञानेश्वर, गाडगेबाबा, या सगळ्यांनाच त्रास झालेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्रास होणारच नाही असं मी गृहीत धरत नाही. त्याच्यामुळं त्रास होणार, लोक त्रास देणार, हे सगळं अपेक्षित आहे मला. आणि ते अपेक्षित असल्यामुळंच मी जास्त त्याचे कष्ट वाटून घेत नाही. पण आता जवळपास जे काय 70-80 आपण म्हणतो त्यामध्ये ती 15-20-25 संस्था का कुणाच्या अभिलाषेमुळं, कुणाच्या आपल्याला सत्ता व्हावी, आपल्याला त्याच्यात काम करायल्यामुळे यासाठी जरी बंद झाल्या असल्या तरी मला त्याचं काही दुःख वाटत नाही. कारण लोकांनी ज्या घेतल्या त्या चांगल्या चालवा अशी माझी अपेक्षा असते. त्यांच्याकडनं चांगलं काम हो ही अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि मला वाटतं एवढा तुम्ही माझा जो इंटरव्ह्यू घेतला याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांनी सांगितल्याबद्दल सरांचं हे जे कार्य आहे का चांगलं आहे आणि आपणही सरांना थोडी म्हणजे सहकार्य केलं पाहिजे असे कार्य करणारे व्यक्ती आज आम्हाला सरांनी ज्याबद्दल यांनी सांगितलं खूप चांगलं वाटलं सरांना भेटून. सर धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ देऊन इथं आल्याबद्दल.